इयत्ता 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं मॅथ्स अँड फिजिक्स एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो. आजचा व्हिडिओ हा स्टेट बोर्डमधील इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम आणि त्याचबरोबर मराठी माध्यमातील मुलांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. जरी आपण मराठी माध्यमाचे विद्यार्थी असला तरी मॅथमॅटिक्स शिकत असताना काही वाक्य शब्द सोडले तर बरेचसं साम्य असतं. मराठी माध्यमामध्ये सुद्धा रे असा शब्द आपण वापरू, तिकडे रेख शब्द वापरलेला असेल, ए बी पी क्यू, ट्रायंगल पी क्यू आर, बरेचसे शब्द मित्रांनो तुम्हाला समजू शकतात. आणि हे तुम्हाला जर पुढच्या वर्षी 11वीत सायन्स घ्यायचं असेल, त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स घ्यायचं असेल, तर आतापासून तुम्ही थोडेसे इंग्रजी शब्द समजून घेणं गरजेचं आहे. तर चला तर मग स्टेट बोर्ड मॅथमॅटिक्स 2 चॅप्टर नंबर 1 सिमिलरिटी, समरूपता. समरूपतेमध्ये जर आपण डेफिनेशनच्या माध्यमातून गेलात मित्रांनो, तर दोज फिगर्स, दोज डायग्राम्स whose what is same and what is in proportion, म्हणजे काय सारखं असेल तर लक्षात घ्या. तर जर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या नुसार आपण विचार केला तर आकार आणि दुसरं आहे आकारमान. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपण विचार केला तर शेप आणि मित्रांनो साईज. व्हेरी सिंपल. म्हणजे अशा आकृत्या ज्यांचा शेप सारखा असतो, आकार सारखा असतो, परंतु साईज सारखी नसते. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ सर्कल, स्मॉलर सर्कल, अगेन बिगर सर्कल, अगेन बिगर सर्कल, ट्रायंगल, स्मॉलर ट्रायंगल, अगेन बिगर ट्रायंगल, अगेन बिगर ट्रायंगल. मित्रांनो समान प्रकारचे ट्रायंगल आहेत, सर्कल आहेत, त्यांचा शेप सारखा आहे, परंतु साईज मात्र वाढत जात आहे, साईज वाढत जात आहे. सिमिलरिटी लक्षात ठेवण्यासाठी शेप सारखा असला पाहिजे आणि साईज मात्र त्या ठिकाणी दिसायला सारखीच राहणार आहे. पण मोजण्यासाठी जर गेला तुम्ही एरिया, तर एरिया हा सेम राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हे सगळं फोकस केलं तर काय होईल बघा, अँगल. लुक ॲट द अँगल. त्या 3 त्रिकोणांमध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला आकार सारखा दिसेल, शेप सारखा दिसेल. आता साईज वेगळं असण्याचं कारण काय, तर अँगल्स त्यांचे मात्र त्या ठिकाणी चेंज झालेले दिसणार नाही तुम्हाला. बघा हा अँगल, हा अँगल, करेस्पॉन्डिंग अँगल कसे आहेत, सेम आहेत. दुसरा अँगल बघा, हा करेस्पॉन्डिंग अँगल्स, करेस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजेच जेव्हा आपण सिमिलर फिगरचा विचार करत असतो तेव्हा मात्र करेस्पॉन्डिंग, आता करेस्पॉन्डिंग हे इंग्रजी माध्यमातील आणि सेमीसाठी आणि मराठी माध्यमासाठी संगत कोन, संगत कोन एकरूप असतात मित्रांनो. करेस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, करेस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर. What about the sides? In case of the similarity, corresponding angles are congruent, but the corresponding side must be in proportion. म्हणजे ज्या संगत बाजू असतील, करेस्पॉन्डिंग साईड असेल, त्या प्रपोर्शनमध्ये असाव्यात, त्या प्रमाणात असाव्यात. मित्रांनो या चॅप्टरच्या सुरुवातीला तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक देण्यात आलेला आहे. कारण संपूर्ण चॅप्टरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बऱ्याच प्रश्नांमध्ये एरिया अँड रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणून विद्यार्थ्यांना जरी मागील इयत्तेत झालेलं असेल तरी सुरुवातीला मात्र एरिया संदर्भातले फॉर्म्युले देण्यात आलेले आहेत. तर एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला 3 प्रकारचे ट्रायंगल दिसत आहेत त्या ठिकाणी. बघा हा पहिला ट्रायंगल आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल,
ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे लघुकोन त्रिकोण, म्हणजे याचे तिन्ही कोन हे 90 पेक्षा कमी मापाचे असतील. अँगल ए लेस दॅन 90, angle B also less than 90, and angle C less than 90. Second, right angle triangle. It means one angle minimum, one angle is 90 degree. कमीत कमी एक अँगल ज्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्री असतो त्याला आपण म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. थर्ड वन इज मिनिमम वन अँगल इज ऑब्ट्यूस. जर कमीत कमी एक अँगल हा ऑब्ट्यूस असेल म्हणजे ग्रेटर दॅन 90 तर त्याला आपण म्हणतो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. म्हणजे तुमची टाइप ऑफ ट्रायंगल डिपेंडिंग अँगल ची कन्सेप्ट सुद्धा या ठिकाणी क्लिअर होते. ॲक्यूट, राईट, ऑब्ट्यूस. मित्रांनो एरिया हा तुम्ही अगदी 5वी-6वी पासून शिकलेला एरियाचा फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 मीन्स 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 बेस इंटू हाईट हे लक्षात ठेवा. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. पाहूया एरिया ऑफ ट्रायंगल आणि मराठी माध्यमाला विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे, त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ असं लिहू शकतात किंवा त्यांनी असं लिहिलं तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाही. 1/2 बेस इंटू हाईट. मित्रांनो पहा 1/2 या ठिकाणी बेस आहे BC आणि हाईट आहे AD. तुम्हाला स्पष्टपणे BC हा बेस दिसतोय आणि AD त्याची हाईट आहे. इथं सुद्धा बघा यात फरक काय आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC that is equal to 1/2 base. What is base? BC. But height is AB. या ठिकाणी हाईट कन्स्ट्रक्ट करायची गरज नव्हती. राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे AB त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे BC ला. जी साइड परपेंडिक्युलर असते बेसला तीच हाईट असते. व्हॉट अबाउट हियर एरिया ऑफ ट्रायंगल ऑफ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ABC that is equal to 1/2 बेस. मित्रांनो विद्यार्थ्यांना गैरसमज होतो की हा इकडे हाईट साठी वाढवण्यात आलेली साईड आहे, ही बेस नसते. मित्रांनो BC हीच त्या ठिकाणी बेस राहणार आहे ओरिजिनल. सो बेस BC. व्हॉट अबाउट द हाईट. या ठिकाणी हाईट कन्स्ट्रक्ट करण्यात आलेली आहे, BC एक्सटेंड करण्यात आलेली. मित्रांनो BC मध्ये थोडीशी वाढ केलेली आहे कारण हाईट ही नेहमी त्या ठिकाणी 90 डिग्री असते. बेसवर 90 डिग्रीची हाईट आपण त्या ठिकाणी करत असतो 90 डिग्री. सो BC इज परपेंडिक्युलर टू AD. सो AD इज द हाईट. लुक हियर AB इज परपेंडिक्युलर टू BC. सो AB इज द हाईट. AD इज परपेंडिक्युलर टू BC. सो AD इज द हाईट. म्हणजे जेव्हा जेव्हा हाईट हा विषय येईल तर बेसवर जर तुम्ही परपेंडिक्युलर काढलं 90 डिग्रीचं सेगमेंट काढली तर तीच त्या ठिकाणी त्याची हाईट असते. तुम्हाला हाईट समजणं गरजेचं आहे, तुम्हाला बेस समजणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण रेशिओ घेतो एरिया, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय किंवा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, तिथं कन्फ्युजन होत असतं जर त्या विद्यार्थ्याला हाईट आणि बेस नाही समजलं तर. अन्यथा सोपं आहे. मग ठीक आहे, पुढच्या भाग बघूया. मित्रांनो अतिशय महत्त्वाचा थेरम या ठिकाणी आहे प्रमेय, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. संपूर्ण चॅप्टरमध्ये या थेरमवर आधारितच फॉर्म्युला त्या ठिकाणी असतो कारण याचे पुन्हा 2 ॲप्लिकेशन आहे पुढे. बघा बरं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मध्ये काय दिलेलं आहे. एक त्रिकोण आहे ABC आणि त्या त्रिकोणाला 3 बाजू आहेत, परंतु त्याच्या 3 बाजूंपैकी एका बाजूला एक रेषा समांतर आहे. बघा त्या रेषेचं नाव आहे रेषा L, लाईन L. सो लाईन L इज पॅरलल टू BC. म्हणजेच काय तर इन ट्रायंगल ABC लाईन L इज पॅरलल टू साइड BC. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा मराठी स्टुडंट्स. द लाईन पॅरलल टू any one side of a triangle intersecting other two sides in a distinct point. Which are that distinct points? D and E. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदते.
ते भिन्न बिंदू कोणते, ते डिस्टिंक्ट पॉईंट कोणते, डी आणि ई. जर असं असेल तर मग ती रेषा त्या बाजूंना म्हणजे पॅरलल साइड सोडली तर बीसी सोडली तर त्या बाजूंना प्रमाणात विभागते. डिवाइड्स इन सेम प्रपोर्शन. लक्षात घ्या मित्रांनो, डिवाइड्स the line parallel to one of the side of a triangle divide other two sides in a same proportion. So what is that same proportion? So the proportion is AD upon DB. AD upon DB. हे लेफ्ट साइडचं प्रपोर्शन आहे, हे डाव्या बाजूचं प्रमाण मित्रांनो AD भागिले DB. उजव्या बाजूचं प्रपोर्शन काय बघा, AE अपॉन EC. पाहूनच लिहायचंय, कुठेही पाठांतर नाहीये, समजून घ्यायचंय की प्रपोर्शन कसं तयार होतं. ही लाईन L पॅरलल टू BC. सो नेक्स्ट AE अपॉन EC. AE अपॉन EC. त्रिकोणाचं नाव जर वेगळ्या पद्धतीने देण्यात आलं असेल तेही पाहूया. सपोज PQR is the triangle and EST. So line L is also there. या ट्रायंगल PQR मध्ये आपण लाईन D सारखं या ठिकाणी L घेतलेलं लाईन L किंवा आपण लाईन D घेऊ शकतो. त्याचप्रमाणे तर लाईन L च्या ऐवजी लाईन ST घेऊ शकतो मित्रांनो. ST ही पॅरलल आहे QR ला. तर प्रपोर्शन कसं होईल बघा, PS अपॉन SQ. PS अपॉन SQ बरोबर. उजव्या बाजूचं प्रपोर्शन बघा, PT अपॉन TR. म्हणजेच पाठांतर करण्यापेक्षा समजून घेणं महत्त्वाचं आहे. एकदा का समजलं तर तुम्हाला कुठलाही ट्रायंगल देण्यात आलेला असेल तरी सुद्धा लेफ्ट साइडचा प्रपोर्शन इज इक्वल टू तुम्ही राईट साइड प्रपोर्शन लिहू शकतात. आणि हेच आहे मित्रांनो प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. व्हॉट दॅट थेरम टोल्ड यू. द थेरम इज व्हेरी इझी. इफ अ लाईन पॅरलल टू वन ऑफ द साइड ऑफ अ ट्रायंगल intersecting other two sides in a distinct points, then that line divides that sides in a same proportion. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना समान प्रमाणात विभागते. सिंपल. लक्षात ठेवा, हे थेरम आहे आणि याचं प्रूफ आहे मित्रांनो. बोर्ड एक्झाम मध्ये हे थेरम प्रूफ सहित विचारण्यात येत असतं, परंतु समजा त्या ठिकाणी आपण स्वतंत्र व्हिडिओ त्याच्यावर बनवूया. प्रूफसाठी 3 गुणांसाठी विचारण्यात येत असतं, परंतु याच्यावर 2 गुणांचे लहान लहान प्रश्न सुद्धा येत असतात. 1 2 3 4 4 तुकडे आहेत. 4 पैकी 3 किमती दिलेल्या असतील तर तुम्हाला एक काढायचं असतं. फार सोपं आहे. जर तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येत असतात. मित्रांनो, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याचे 2 उपयोजन आहेत, म्हणजेच ॲप्लिकेशन. द फर्स्ट ॲप्लिकेशन इज दॅट अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कोन दुभाजकाचा गुणधर्म. यात BD इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. म्हणजेच अँगल ABC चे 2 समान कोन करणारा हा रे आहे, रे BD. आणि दुसरं ॲप्लिकेशन आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. म्हणजे बघा, लाईन L, लाईन M आणि लाईन N या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत. आणि लाईन X आणि लाईन Y या ट्रान्सव्हर्सल आहेत. आणि त्यांचे आंतरछेद ABC, PQR म्हणजे लाईन LMN ला X ने A पॉइंटला B आणि C मध्ये इंटरसेप्ट केलेला आहे. आणि लाईन Y ने LMN ला अनुक्रमे PQR मध्ये इंटरसेप्ट केलेलं आहे, म्हणजे छेदलेलं आहे. म्हणजे डाव्या बाजूचे आंतरछेद म्हणजे AB भागिले BC आणि उजव्या बाजूचे आंतरछेद PQ भागिले QR हे समान असणार आहेत. हे सांगणारं प्रमेय आहे, म्हणजे प्रमाणाचे मूलभूत प्रमेयासारखंच. आणि त्याची सुद्धा एक सिद्धता आहे, प्रूफ आहे. तर बघूया. द फर्स्ट ॲप्लिकेशन, तुम्हाला एक ट्रायंगल दिलेला आहे आणि त्या ट्रायंगलमध्ये एक रे आहे BD जो समोरच्या बाजूचे 2 समान तुकडे करतो किंवा प्रमाणाचे तुकडे करतो. समजा समानच असतील असं नव्हे. सो व्हॉट इज द प्रपोर्शन? AD अपॉन DC. AD अपॉन DC इज इक्वल टू, मित्रांनो, BD ने समोरच्या बाजूचे जे 2 तुकडे केलेले आहेत, 2 सेगमेंट, त्यांचं प्रपोर्शन लिहायचं आहे. AD अपॉन DC जे दिलेलं असेल ते इज इक्वल टू AD अगदी अटॅच जी बाजू असेल ती घ्यायची AB इज इक्वल टू AB
आणि इकडे डीसीच्या अटॅचची बाजू इथे घ्यायची बीसी. लक्षात ठेवायचे, उलट सुलट चालणार नाही. तुम्हाला जर हा फॉर्म्युला समजला तर याच्यावर नक्कीच 2 गुणांचा प्रश्न हा विचारला जात असतो मित्रांनो. AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. सिमिलरली तिकडच्याचं सुद्धा तसंच आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईनचं सुद्धा बघा. इफ लाईन LMN, लाईन L parallel to line M parallel to line N, then you can say that AB upon BC proportion कसं असणार आहे, AB upon BC is equal to PQ upon QR. PQ upon QR. जसे नावं दिले असतील तसं तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी आपण सिंपल घेतलं ABC PQR. सो AB upon BC लेफ्ट साइडचं प्रपोर्शन, राइट साइडचं प्रपोर्शन आहे मित्रांनो PQ upon QR. सो दिस इज द सेकंड ॲप्लिकेशन ऑफ BPT. म्हणजे लक्षात ठेवा BPTचा स्वतः एक फॉर्म्युला आणि त्याचे 2 ॲप्लिकेशनचे फॉर्म्युले हे जवळपास त्या ठिकाणी प्रपोर्शनवर आधारित आहेत. आणि हे 3 फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात घेतले, समजून घेतले, तर मला नाही वाटत की तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये सोडवता येणार नाही. असं होऊ शकत नाही, कारण फक्त किमती टाकायच्या आहेत, सिम्प्लिफाय करायचं आणि उत्तर मिळणार आहे मित्रांनो. सिंपल. विद्यार्थी मित्रांनो, बीपीटीवर आधारित प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावर आधारित 2 गुणांचा प्रश्न कसा येऊ शकतो तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. इन ट्रायंगल ABC, इफ D parallel to BC and AD is equal to 4, AE is equal to 6, DB is equal to 6, then find EC. सर्वप्रथम मित्रांनो, प्रश्नात जर आकृती दिली असेल तर नक्कीच काढा, आणि प्रश्नात आकृती देण्यात आली नसेल तर तुम्ही स्वतः काढा. बघा सोपं आहे. एक ट्रायंगल काढायचं आहे, त्याचं नाव दिलेलं आहे ABC, आणि त्या ठिकाणी एक लाईन दिली आहे D पॅरलल टू BC. BC दिसते आपल्याला, आपण या ठिकाणी D काढायचे आहे. झालं. फिगर काढणं अत्यंत सोपं आहे. जॉमेट्री विषयामध्ये फिगर्स तुम्हाला काढणं अनिवार्य आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे नक्कीच फिगर काढायचे आहे. आता बघा उत्तर कसं लिहायचं आहे या ठिकाणी आपण पाहूया. सगळ्यांनी फिगर समजून घ्या. फिगरमध्ये D पॅरलल टू BC म्हणजे बेसिक प्रपोर्शनल थिअरम तुम्हाला लगेच आठवेल. आणि प्रपोर्शन आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं. काय प्रपोर्शन आहे बघा, ते AD अपॉन DB इज इक्वल टू AE अपॉन EC. पण उत्तर लिहिताना तुम्ही कशा पद्धतीने लिहित असतात त्याला सुद्धा महत्त्व आहे. आणि मग जर तुम्ही खूप छान पद्धतीने व्यवस्थित लिहिलं, तपासणाऱ्याला समजेल अशा पद्धतीने लिहिलं, तर नक्कीच तुम्हाला पूर्ण गुण मिळतील, तुमचे मार्क्स कापले जाणार नाही मित्रांनो. फिगर काढणं अनिवार्य आहे. चला तर मग ट्रायंगलचं नाव लिहायचं आहे. इन ट्रायंगल ABC, व्हॉट इज गिवन देयर, लाईन D पॅरलल टू साइड BC. सो इट इज गिवन, दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी माध्यमाला तर पक्ष असं लिहायचंय, इंग्रजी माध्यम आणि सेमीवाल्यांनी गिवन लिहायचं. एका ट्रायंगलमध्ये एक लाईन दुसऱ्या साईडला पॅरलल आहे, लगेच आपल्याला समजतं की हे बीपीटी आहे. आणि फॉर्म्युला घ्यायचा आहे AD अपॉन DB. खूप सोपं आहे. इज इक्वल टू राईट साईडचं प्रपोर्शन A इज इक्वल टू BC. म्हणजे थोडक्यात डाव्या बाजूचं प्रमाण बरोबर उजव्या बाजूचं प्रमाण. आणि हे प्रमाणात कोण विभागतं, तर लाईन L, जिला आपण D म्हटलं, इथं D आणि L एकच आहे. सो AE अपॉन EC. मित्रांनो, इकडे रिझन लिहिणं गरजेचं आहे. मराठी माध्यमाला लिहायचं आहे पूर्ण शब्दात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, आणि सेमी आणि इंग्रजी माध्यमात विद्यार्थ्यांनी लिहायचं आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम संपूर्ण शब्द लिहायचे आहेत, शॉर्टकट लिहू नये. त्यानंतर मित्रांनो फक्त किमती टाकायच्या. आपण बघा AD 4, ADच्या ठिकाणी मी टाकत आहे 4. DB is 6, that is equal to AE, so AE is also 6, and EC is we have to find out. किमती टाकलेल्या आहेत. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 into EC, 4 into EC, that is equal to, अगर तुम्ही पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता, 6 into 6. We have to find out EC. So student, 6 6 36. टेबल सुद्धा महत्वाचे आहे. 6 6 36.
हा 4 या ठिकाणी मल्टिप्लाइड आहे, दुसऱ्या बाजूला जाताना डिवाइड होणार आहे. सो EC इज इक्वल टू, मित्रांनो 4 ने 36 ला डिवाइड करायचं आहे. 4 1 जा 4, 4 9 जा 36. In this way you get 9. Find EC. The value of the EC is 9. BPT चा या ठिकाणी आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज केलेला आहे. This question is also very simple. It is based on the application of BPT, the first application, angle bisector property. आपण सांगितलं की बघा की तुम्ही दोन प्रकारे लिहू शकतात. एक आहे तुम्ही डायरेक्टली लिहू शकता अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, किंवा त्याला म्हणायचं ॲप्लिकेशन ऑफ BPT. त्यासाठी ट्रायंगल MNP मध्ये बायसेक्टर असणं गरजेचं आहे. बघा NQ ने अँगल MNP चे दोन समान अँगल केलेले आहेत. स्पष्टपणे म्हटलंय NQ इज द बायसेक्टर ऑफ अँगल M. मित्रांनो बायसेक्टर असा जर प्रश्नामध्ये उल्लेख आला तर तुम्ही डायरेक्ट लक्षात घ्यायचं हे ॲप्लिकेशन ऑफ BPTच आहे. आणि मग फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. NQ ने ज्या बाजूचे दोन तुकडे केलेले आहेत त्यांचं प्रपोर्शन आधी लिहायचे. MQ अपॉन QP इज इक्वल टू MN अपॉन NP. व्हेरी सिंपल. मित्रांनो उत्तर लेखनामध्ये फिगर काढणं अनिवार्य आहे. फिगर काढल्यानंतर जे दिलेलं आहे ते आधी लिहायचे. इन ट्रायंगल MNP NQ is a bisector of angle N. So it is given. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी इथं लिहायचे पक्ष, आणि इंग्लिश मीडियम आणि सेमीवाल्यांनी लिहायचे गिवन. सुरुवातीला मराठी माध्यमाला विद्यार्थ्यांनी इथं लिहू शकतात त्रिकोण MNP मध्ये, आणि इकडे इंग्लिशवाल्यांनी इन. मराठीवाल्यांनी त्रिकोण MNP मध्ये रेख NQ हा कोण N चा कोण दुभाजक आहे. सोपं आहे मित्रांनो. इंग्रजी आणि मराठी खूप जास्त फरक नाहीये, मॅथमॅटिक्समध्ये खूप फरक नसतो. तर पुढे फॉर्म्युला घेऊया. MQ अपॉन QP. MQ अपॉन QP बरोबर MQ ला अटॅच बाजू घ्यायची. लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी गोंधळतात, कुठलीही बाजू घेतात आणि मग ते शक्य नसतं मित्रांनो, चुकीचं मिळणार, मार्क्स 0. तर MQ ला अटॅच असलेली बाजू तर तुम्हाला दिसणारच आहे MN, तीच घ्यायची अपॉन QP ला अटॅच बाजू कोणती आहे NP घ्या आणि इथं लिहा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. किमती टाकूया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द MQ गिवन आहे मित्रांनो. काही पाठांतर करायचं नाही, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. MQ इज 2.5. व्हॉट इज QP? Yes, we have to find out QP. What is MN? MN is given 5. NP म्हणजेच PN. मित्रांनो तुमच्याकडनं समजा इथं PN दिलेला आहे आणि तुम्ही NP लिहिला, कुठलाही फरक पडणार नाहीये. दिस इज द अंडरस्टँडिंग मित्रांनो. हे जर नाही समजलं तर मग काय समजलं? बरेच विद्यार्थी गोंधळतात. आपण NP लिहिलं, यस आपण PN लिहू शकलो असतो. PN लिहिलं तरी चालेल, NP लिहिलं तरी चालेल. व्हॉट इज PN? PN इज इक्वल टू 7. यू कॅन चेंज हिअर PN आणि NP एकच आहे. So that is 7. मित्रांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तिरकस गुणाकार QP into 5. QP into 5 that is equal to 2.5 into 7. So student you have to find out QP. Then this 5 is multiple here. Transfer on RHS, it becomes divide. So 2.5 into 7 divided by 5. So very easy. समजा डेसिमल पॉइंट नाही आणि इकडे 0 आहे, तर तुम्ही काय केलं असतं? 25 टू 50. बट हिअर वन डेसिमल आहे 2.5. 2.5 1 जा 2.5, 2.5 2 जा 5. सो 2.5 ने 5 ला डिवाइड करू शकतो मित्रांनो, आणि त्या ठिकाणी मग तो त्या ठिकाणी 7 राहील आणि खाली त्या ठिकाणी 2 येणार आहे. यू डिवाइड 5 बाय 2.5 ॲज इट इज. 2.5 1 जा 2.5, 2 जा 5. Again you can divide 7 by 2.
सो तुम्हाला येणार आहे ते 2 ने जर त्याला डिवाइड केलं तर उत्तर येणार आहे 3.5. सो व्हेरी इझी. सो स्टुडंट, दिस क्वेश्चन इज स्ट्रिक्टली बेस्ड ऑन बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इट इज द ॲप्लिकेशन ऑफ बीपीटी. हे आहे मित्रांनो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन. कारण त्या ठिकाणी प्रमाण देण्यात आलेलं आहे. NQ ने समोरच्या बाजूचे जे तुकडे केले आहेत त्याचं प्रमाण हे अँगलच्या साईडच्या प्रपोर्शनमध्ये आहे हे सांगणारं ते आहे. आणि मग पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 3 पॅरलल लाईन्सवर आधारित. द क्वेश्चन इज बेस्ड ऑन द प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. लक्षात घ्या या चॅप्टरमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो ते बीपीटी आणि त्याचे 2 ॲप्लिकेशन आणि मग त्याच्या पुढे आणखी एरियाचा रेशो. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. The third question is in trapezium ABCD, AB parallel to PQ parallel to BC. मित्रांनो तुम्हाला ट्रॅपेझियम दिलेला आहे. ट्रॅपेझियम म्हणजे काय? समलंब चौकोन. त्याच्या 2 बाजू समांतर असतात पण उरलेल्या 2 मात्र समांतर असत नाही. लक्षात घ्या ही बाजू हिला समांतर आहे पॅरलल आहे, दुसऱ्या या 2 बाजू पॅरलल नाहीत. म्हणजे ज्या क्वाड्रिलॅटरल मध्ये 2 बाजू समांतर असतील आणि उरलेल्या 2 बाजू समांतर नसतील त्याला म्हणायचं ट्रॅपेझियम, त्याला म्हणायचं समलंब चौकोन. या ठिकाणी AB पॅरलल टू PQ पॅरलल टू BC 3 बाजू समांतर देण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाकडे आपण ॲप्लिकेशन ऑफ बीपीटी म्हणून पाहूया. What is the second application of the BPT? That is the property of 3 parallel lines. Look here, AB parallel to PQ parallel to DC. 3 समांतर रेषांचा आंतरछेदांचा गुणधर्म असंही आपण मराठीमध्ये त्याला म्हणत असतो. तर मग मित्रांनो बघा फिगर अनिवार्य आहे, दिलेली असेल किंवा नाही दिली असेल तरी काढायची. आपल्याला काय देण्यात आलं आपण बघूया. साईड क्वाड्रिलॅटरल किंवा ट्रॅपेझियमचा उल्लेख नाही केला तरी चालणार आहे कारण की या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये फक्त रेषा समांतर असणं गरजेचं आहे. साईड AB पॅरलल टू साईड PQ पॅरलल टू साईड BC. इट इज गिवन. आता इकडे उजव्या बाजूला त्या ठिकाणी जागा नसल्याने आपण खाली लिहूया गिवन. हे दिलेलं आहे. मराठी माध्यमाने पक्ष लिहायचे. मराठी माध्यमाने इथं लिहायचे बाजू AB समांतर चिन्ह तेच असणार आहे. बाजू PQ आणि बाजू BC. लक्षात घ्या तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे मित्रांनो. जर अशा 3 समांतर रेषा असतील आणि ह्या AD आणि BC जर छेदिका असतील म्हणजे ट्रान्सव्हर्सल असतील तर प्रपोर्शन ऑफ द लेफ्ट साइड इज इक्वल टू द प्रपोर्शन ऑफ द राइट हँड साइड. व्हेरी सिंपल. लुक ॲट द फॉर्म्युला. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. असं लिहायचं आहे. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाईल मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न आहे. इथं रिझन लिहायचे मित्रांनो. रिझन तुम्ही लिहू शकता. ॲप्लिकेशन ऑफ बीपीटी फर्स्ट सेकंड असं काही नाही. त्या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकणार तुम्ही. फर्स्ट सेकंड लिहिण्याच्या ऐवजी फक्त तुम्ही लिहू शकता ॲप्लिकेशन ऑफ बीपीटी किंवा मराठी माध्यमामध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन. तेही नाही आठवलं तर तुमच्याकडे सिंपल आहे 3 समांतर रेषांचा गुणधर्म. इंग्रजीवाल्यांसाठी प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स हे लिहिणं अनिवार्य आहे. अन्यथा तुमचे हाफ मार्क्स कापू शकतील. आता किमती टाकायच्या मित्रांनो. तुम्हाला काय काढायचं बघा. BQ काढायचं. किमती दिल्या आहेत. AP 15. Put the value of the AP as a 15. PD 12. That is equal to BQ. So BQ is not given. We have to find out QC आहे म्हणजे 14. After putting the values, do the cross multiplication. 12 into BQ. 12 into BQ. That is equal to 15 into 14. So student multiplication करण्याच्या वेळी पहिल्यांदा सिम्प्लिफाय करायला शिका. So BQ is equal to 15 into 14. काही विद्यार्थी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतात. So 12 is multiplied on the left hand side. If you transfer on the RHS, it becomes divide.
हा 12 इकडे मल्टिपल आहे, तिकडे डिवाइड करा. मित्रांनो, हा 15 आणि 12 किंवा 14 आणि 12 कोणाच्या टेबलमध्ये येतो असा विचार करा. 3च्या टेबलमध्ये 12 आहे आणि 15 आहे. सो 3चा टेबल बघा. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 5 जा 15. So what is here? BQ is equal to 5 into 14 मित्रांनो. सो 14 5 जा 70. मल्टिप्लिकेशन तुम्हाला येण्यासाठी टेबल येणं अत्यंत आवश्यक आहे. 14 पंचे 70. व्हॉट इज हियर? 4. आफ्टर दॅट तुम्ही 4 ने 70 ला डिवाइड करा. 4 1 जा 4. सो 7 - 4 is 3 आणि मग 3 वर 0 ठेवा 30. मित्रांनो 4 7 जा 28 आणि मग 2 शिल्लक राहतो मित्रांनो 2. डेसिमल घेतल्यावर एक 0 ठेवा म्हणजे 20 होईल आणि अगेन 4 5 जा 20. सो 17.5. द आन्सर इज 17.5. काही मित्रांना जर डिव्हिजन येत नसेल त्यांच्यासाठी मी स्वतंत्रपणे इकडे डिव्हिजन करून दाखवतोय. 70 ला 4 ने डिवाइड करायचं. मित्रांनो बघा 4 1 जा 4 बिकॉज इफ यू डू 4 2 जा 8 7 पेक्षा मोठं होईल. 7 - 4 is 3 आणि 0 त्या ठिकाणी खाली आणायचं आहे. अगेन 4 7 जा 28. 30 च्या जवळपास 28 आहे आणि 4 7 जा आहे 4 7 28. 30 मधून 28 गेले तर उरले 2. मित्रांनो हा 2 4 पेक्षा स्मॉलर आहे. तुम्हाला 0 घ्यावा लागेल. 0 घेण्याच्या आधी डेसिमल पॉईंट ठेवावा लागेल. 0 घेतला, डेसिमल पॉईंट घेतला. 4 5 जा 20. 4 पंचे 20. तर अशा प्रकारे तुम्हाला डिव्हिजन करता आले पाहिजे. उत्तर आहे 17.4. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स 2 जॉमेट्री त्याच्यातलं चॅप्टर नंबर 1 सिमिलरिटी त्यात एरियापासून सुरुवात केली मित्रांनो. व्हॉट इज द एरिया ऑफ अ ट्रायंगल? दॅट इज 1/2 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. व्हेरी सिंपल. त्यानंतर आपण पाहिलं मित्रांनो BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. त्याचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरच आधारित त्याचे 2 ॲप्लिकेशन आहेत. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. त्यांना आपण फर्स्ट ॲप्लिकेशन ॲज वेल ॲज सेकंड ॲप्लिकेशन असं सुद्धा म्हणत असतो. जर तुम्ही या ठिकाणी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि त्याचे ॲप्लिकेशन व्यवस्थित अभ्यासले तर नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये थेरम 3 गुणांचं जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रूफ त्याचं पाहणार आहोत, सिद्ध करणार आहोत मित्रांनो. 3 गुणांसाठी सिद्धता विचारली जाते आणि या ठिकाणी त्यांच्यावर आधारित अशा प्रकारचे कमीत कमी 2 प्रश्न त्या ठिकाणी असू शकतात. म्हणजे 2 अधिक 2 किती झाले 4 आणि थेरम 3. अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच या चॅप्टरचा फायदा होऊ शकतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे मित्रांनो.